सगळा गदारोळ सुरू असताना, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना, न्यायालयीन लढाई, पत्रकार परिषदांचा धुरळा आणि राजकीय गोठ्यांमध्ये सुरू असलेल्या गुप्त बैठका, अशा परिस्थितीत अखेर गोकुळच्या निवडणुकीचा बिगुल अधिकृतपणे वाजला असून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला आता ऊत आला आहे. समज गैरसमज यातच ही निवडणूक पार पडते की काय, असा प्रश्न दूध उत्पादकांना पडला होता. पण आता हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय प्रसार माध्यम. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ आणि गोकुळची निवडणूक म्हटलं की ती फक्त दूध संघाची निवडणूक राहत नाही, तर ती बनते कोल्हापूरच्या सहकार, सत्ता आणि भविष्यातील राजकारणाची निर्णायक लढाई. गोकुळ हे नाव घेतलं की फक्त दूध संघ डोळ्यासमोर उभा राहत नाही, तर उभं राहतं कोल्हापूरच्या सहकार राजकारणाचं सर्वात मोठं सत्ता केंद्र. इथे दुधाच्या टँकरपेक्षा जास्त चर्चा होते ती सत्ता, समीकरण आणि राजकीय वर्चस्वाची. म्हणूनच कोल्हापुरात एक वाक्य वर्षानुवर्ष ऐकायला मिळतं: आमदारकी गेली तरी चालेल, पण गोकुळ हातातून जाऊ नये. पण प्रश्न असा आहे, ज्या सहकार चळवळीची स्थापना शेतकरी, दूध उत्पादक आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी झाली, त्याच सहकारात जेव्हा पक्षीय राजकारण घुसलं, तेव्हा गोकुळ सारख्या संस्थांचं खरंच भलं झालं का? कारण गेल्या काही महिन्यात गोकुळमध्ये जे घडलं ते फक्त निवडणुकीचं राजकारण नव्हतं, तर तो थेट सत्तेचा संघर्ष होता. भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गोकुळमध्ये बोगस सदस्य संस्था घुसवल्याचे गंभीर आरोप केले. सत्तेचा वापर करून निवडणूक आपल्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा थेट आरोप करत विरोधकांनी मुश्रीफांना घेरण्याचा प्रयत्न केला. खोटे आरोप करणाऱ्यांना कायदेशीर कारवाई केली जाईल असा थेट इशारा देत मुश्रीफ यांनी देखील विरोधकांना आव्हान दिलं. आणि इथूनच गोकुळचा संघर्ष सहकारातून बाहेर पडून थेट राजकीय प्रतिष्ठेच्या युद्धात बदलला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गोकुळवर प्रशासक नेमला गेला आणि त्यानंतर जिल्ह्यात चर्चा सुरू झाली: मुश्रीफ बॅकफुटवर गेले का? विरोधकांनाही आता हीच संधी साधत आक्रमक भूमिका घेतली. गर्जना संघटनेचे प्रकाश बेलवाडे मैदानात उतरले, आंदोलनं झाली, पत्रकार परिषदांचा पाऊस पडला, न्यायालयीन लढाया सुरू झाल्या आणि अनेकांना वाटू लागलं होतं की गोकुळची निवडणूक आता सहज होणार नाही किंवा ही सोपी असणार नाही. पण राजकारणात केवळ साधन म्हणजे खरी ताकद, आणि ती ताकद पुन्हा एकदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दाखवून दिली. गोकुळची निवडणूक समीप हे वक्तव्य झालं आणि अवघ्या 4 दिवसातच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. गोकुळ दूध संघाची निवडणूक विधानसभा, जिल्हा परिषद, बाजार समित्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाची सेमीफायनल मानली जाते. म्हणूनच आता बाहेरचं पक्षीय राजकारण थेट गोकुळच्या सहकार क्षेत्रात किती खोलवर उतरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण सहकारात जेव्हा पक्षीय रंग चढतो, तेव्हा संस्था शेतकऱ्यांसाठी चालते की राजकीय गटांसाठी, हा प्रश्न उभा राहतो. आता खरी लढाई मतदार यादीपासून सुरू होणार आहे. कोणत्या संस्था पात्र, कोणाचा प्रतिनिधी वैध, कोणाचा प्रभाव जास्त, यावरून पुन्हा आरोप, हरकती, न्यायालयीन संघर्ष आणि राजकीय धुरळा उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूला मंत्री मुश्रीफ यांचा अनुभव आणि सत्तेचं बळ, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांची आक्रमक रणनीती. एका बाजूला जुनी सहकारी ताकद, तर दुसऱ्या बाजूला नव्या समीकरणांची चाहूल. आणि त्यामुळेच गोकुळ ही निवडणूक जितकी सहज दिसते तितकी ती अजिबात सोपी नाहीये बरं का. कारण ही फक्त दूध संघाची निवडणूक नाहीये, ही लढाई आहे सत्ता टिकवण्याची, सत्ता उलथवण्याची आणि कोल्हापूरच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवण्याची. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा प्रसार माध्यम. तोपर्यंत धन्यवाद.